महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टेट. ह्या परीक्षेत भाषा निवडीवरून सध्या प्रचंड गोंधळ उडाला आहे. काही जण म्हणतात की हिंदी निवडणं ही एक पळवाट आहे, तर काही जण म्हणतात हा नियम आहे. तर नक्की काय आहे खरं? चला या सगळ्या गोंधळातून आपणास थेट आणि स्पष्ट उत्तर शोधूया. तर थेट मुद्द्यालाच हात घालूया. सध्या टेट आणि सीटीईटीची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये ना ह्याच एका विषयावरून जोरदार चर्चा सुरू आहे. आणि खरं सांगायचं तर ह्यामुळे ऐन अभ्यासाच्या वेळी लोकांमध्ये खूप गोंधळ आणि एक प्रकारची चिंता निर्माण झाली आहे. आता खरं काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर आधी हा वाद नेमका सुरू कुठून झाला हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या गोंधळामागे मुख्यत्वे दोन गोष्टी आहेत. तर बघा, हा सगळा गोंधळ काही आपोआप निर्माण झालेला नाहीये. याच्यामागे एक ठोस कारण आहे. खरं तर दोन कारण आहेत. एक म्हणजे एका आमदाराने दिलेला प्रस्ताव आणि दुसरं म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारे एक जुनं सरकारी परिपत्रक. चला तर मग या गोंधळाच्या पहिल्या कारणाबद्दल बोलूया. हे कारण आहे छत्रपती संभाजीनगरचे आमदार प्रशांत बंब यांनी सरकारकडे केलेली एक मागणी. आता इथली भाषानं खूप महत्वाची आहे, जरा लक्ष द्या. या प्रस्तावामध्ये हिंदी भाषा निवडण्याच्या पर्यायाला थेट पळवाट असं संबोधलं आहे आणि याच एका शब्दामुळे या संपूर्ण वादाची ठिणगी पडली. या प्रस्तावाचा मुख्य मुद्दा काय आहे? तर त्यांचं म्हणणं असं आहे की मराठी माध्यमाच्या शिक्षकांसाठी इंग्रजी हा विषय अनिवार्यच असायला हवा. त्यांच्या मते हिंदी निवडण्याचा पर्याय देणं म्हणजे इंग्रजीला टाळण्यासाठी दिलेली एक सोपी पळवाट आहे आणि यामुळे परीक्षेची गुणवत्ता आणि पारदर्शकता धोक्यात येते. त्यामुळे ही पळवाट बंद झालीच पाहिजे. बरं, हे झालं पहिल्या कारणाबद्दल. आता दुसऱ्या गोष्टीकडे येऊया, जिने तर उमेदवारांमध्ये आणखीनच जास्त चिंता निर्माण केली आहे. आणि ती गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर फिरणारा एक जुना शासन निर्णय, ज्याला आपण GR म्हणतो. हा जो कागद आहे ना, तो आहे 15 ऑक्टोबर 2013चा. आणि तो पाहिल्यावर असं वाटतं की भाषा निवडण्यासाठी फक्त मराठी, इंग्रजी आणि उर्दू हेच पर्याय आहेत, बाकींच्यांना परवानगी नाही. पण खरंच आजही हाच नियम लागू आहे का? आणि इथेच सगळा घोळ आहे. तो जो 2013चा GR आहे, तो फक्त आणि फक्त त्या वर्षीच्या TET परीक्षेपुरता मर्यादित होता. आपण आता 2025-26च्या परीक्षेची तयारी करतोय. तो GR आता 10 वर्ष जुना झालाय, तो पूर्णपणे कालबाह्य झालाय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यानंतर आलेल्या नवीन अधिकृत अधिसूचनेमुळे तो आपोआप रद्द झाला आहे. ठीक आहे, मग जर 2013चा GR आता लागू नाहीये, तर मग सध्याचे म्हणजे आत्ताचे अधिकृत नियम नेमके काय आहेत? चला आता थेट महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या म्हणजे MSCEच्या अधिकृत अधिसूचनेत काय म्हटलंय तेच पाहूया. पण त्याआधी एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घेऊया. परीक्षेच्या संदर्भात माध्यम या शब्दाचा अर्थ काय आहे? तर माध्यम म्हणजे अर्ज भरताना उमेदवाराने निवडलेली पहिली भाषा, म्हणजेच लँग्वेज 1. याचा अर्थ असा नाही की त्यांचं शिक्षण त्याच माध्यमातून झालं पाहिजे. या दोन्हींचा काहीही संबंध नाही. आता हे बघा, ही माहिती थेट 2025च्या अधिसूचनेतून आहे आणि ही पाहिल्यावर सगळा गोंधळच दूर होतो. इथे अगदी स्पष्टपणे लिहिलंय की जर माध्यम म्हणजेच पहिली भाषा म्हणून हिंदी निवडली, तर दुसरी भाषा म्हणून मराठी किंवा इंग्रजी यापैकी कोणताही एक विषय निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. आणि गंमत म्हणजे हा नियम फक्त आपल्या टेटपुरता नाहीये. राष्ट्रीय स्तरावर जी सीटेट परीक्षा होते तिथे तर तब्बल 20 भाषांमधून निवड करण्याचा पर्याय दिला जातो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, माध्यम म्हणून हिंदी निवडलं तरी बाकीचे विषय म्हणजे बालमानसशास्त्र, गणित, विज्ञान हे सगळे विषय मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्येच विचारले जातात. त्यामुळे त्यात काहीही बदल होत नाही. आता खरं तर अधिसूचना वाचल्यावर सगळं स्पष्ट होतं, पण तरीही मनामध्ये कोणतीही शंका राहू नये आणि या वादावर एकदाचा पडदा पडावा यासाठी थेट MSc पुणे हेल्पडेस्ककडेच संपर्क साधून विचारणा करण्यात आली. म्हणजे शंकेला काही जागाच नको. म्हणून थेट टेट परीक्षा पोर्टलवर एक अधिकृत प्रश्न विचारण्यात आला की उमेदवाराने परीक्षेचं माध्यम नक्की कशाच्या आधारावर निवडावं. आणि यावर जे उत्तर आलं ते थेट परीक्षा प्राधिकरणाकडूनच आलं, तेही लेखी स्वरूपात. फक्त 1 तासाच्या आत उत्तर आलं, ज्यात स्पष्टपणे लिहिलं होतं, डिअर सर मॅडम, चूज मीडियम ॲज पर युअर प्रेफरन्स. म्हणजेच तुमच्या पसंतीनुसार माध्यम निवडा. आता यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो?
तर आता हे अगदी सूर्यप्रकाशासारखं स्पष्ट आहे की ही कोणतीही पळवाट नाही, शॉर्टकट नाही किंवा नियमांचं उल्लंघन तर अजिबातच नाही. हा सरळ सरळ सर्व उमेदवारांना दिलेला एक अधिकृत, कायदेशीर पर्याय आहे. म्हणून आत्ता गोंधळून जाण्याची काहीच गरज नाही. जुनी परिपत्रकं विसरून जा आणि फक्त सध्याच्या अधिकृत अधिसूचनेवर अवलंबून राहा. लक्षात ठेवा, माध्यम म्हणजे तुमची पहिली भाषा निवडण्याचा हक्क, आणि त्यामुळे ज्या भाषांमध्ये आत्मविश्वास आहे तेच कॉम्बिनेशन निवडा. आणि तरीही मनात काही शंका असेल तर अधिकृत हेल्पडेस्क पोर्टलवर स्वतः प्रश्न विचारून खात्री करा. तर आता जेव्हा अधिकृत पुराव्यांनी हा सगळा वाद मिटवला आहे, तेव्हा आता एकच प्रश्न महत्त्वाचा ठरतो. तो म्हणजे ह्या मिळालेल्या स्पष्टतेचा उपयोग करून आपली सगळी ऊर्जा परीक्षेच्या तयारीवर कशी केंद्रित करायची आणि त्यात यश कसं मिळवायचं.